जो काही इलेक्शन झाला हा ग्रामसेवक आणि अध्यक्षाच्या निरीक्षणाखाली झालाय आणि या इलेक्शन मध्ये काहीच असं काही गोंधळ नाही। सर्वांनी मतदान केलं आणि जो आहे ते लिगली सर्वांसमोर निर्णय झाला। आज उपसरपंच पदासाठी माझी निवड झाली आहे आणि मी या निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि आमचे किंगमेकर वरुणदादा पाटील तसेच आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते यांचा सर्वांचा आभार मानतो। जे काही मतदान मोजणी झाली ती त्यांच्या समोरच झाली आहे आणि त्यांच्या समोरच झाल्यामुळे काही त्याच्यात काही फेरबदल झाला नाहीये आणि जे काही निर्णय आहे तो ग्रामसेवक आणि अध्यक्षांनी दिलेला आहे। या ग्रामपंचायतीमध्ये गेले 3.5 वर्ष भारतीय जनता पार्टीचं परिवर्तन पॅनल आणि शिवचरोबा संघटना हे युतीमध्ये काम करत होते आणि या आधीचे जेवढे काही उपसरपंच झाले ते या युतीमध्ये झाले। यावेळेला शिवचरोबाचा क्रमांक होता। आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा क्रमांक आहे, तुम्ही कुठलाही उमेदवार उभा करा, आम्ही त्यांचं समर्थन करतो। परंतु त्यांनी कुठलाही रिप्लाय दिला नाही आणि शेवटच्या क्षणाला सांगितलं की आमचं आम्ही बघून घेऊ। तर भारतीय जनता पार्टी ही कुठे थांबणारी किंवा झुकणारी पार्टी नाही। त्या अनुषंगाने आम्ही आज अनिकेत म्हात्रे हा भारतीय जनता पार्टीचा युवा तरुण याला उमेदवारी दिली आणि आज सरपंच असतील आणि सदस्य असतील यांच्या आशीर्वादाने त्याचा विजय झालेला आहे। आता कोणी मतदान कोणाला केलं हा कोणी काय सांगून करतो का? तर त्यांचं संशोधनाचा विषय त्यांनी करत राहावं। तेव्हा बोलतो ना, गर्वाचे घर खाली, ते आज खाली झालेलं आहे। माझ्या समोर चिठ्ठ्या दिल्या मतदानाच्या, त्यांनी मतदान केलं, त्यांच्या समोर पेटी उघडली, त्यांच्या समोर मोजल्या। आता त्यांच्यातनं कोणी गद्दारी केले त्यांनी शोधावं ना। आरोप याच्यावर त्याच्यावर करायची गरज काय? आमचा शिवचरोबा सामाजिक संस्था हा एक पॅनल आहे। याच्यामध्ये आमचे 9 सदस्य आहे। आमच्या 9 सदस्यांनी मत दिला। आम्हाला 9 मतं पडली होती, त्यांना 7 मतं पडली होती, पण तरी त्यांनी खोटं बोलून इथून निघून गेले का तुम्हाला 7 पडल्यात आम्हाला 9 पडल्यात आणि आम्ही त्यांना छाननी करायला सांगितले। त्यांनी छाननी न करता ते डायरेक्ट निघून गेले। विरोध दर्शून त्यांनी गुपित इलेक्शन घेतलं आणि गुपित इलेक्शन झाल्यानंतर छाननी केलीच नाही आणि डायरेक्ट इलेक्शन जाहीर केलं। काय सांगितलं ते बोलले का झाले 9 आमचे आहेत, 7 तुमचे आहेत, आमचं इलेक्शन जिंकलो। मग आम्ही सांगितले का तुमची आम्हाला कमी झालं, तुम्ही मतदान पत्रिका तरी दाखवा आम्हाला। ते मतदान पत्रिका दाखवायला तयार नव्हते। साहेबी होते, मी मतदान पत्रिका खेचत होतो बघण्यासाठी का नक्की मतदान झाला किती हे तरी बघू द्या। त्यांनी कोणत्याही मतदान आम्हाला दाखवलं नाही।